आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी. ठळक घडामोडी. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 26,24,000 अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. प्राध्यापक श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सांगीतिक कार्यक्रमांची सुरेल सांगता. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्यानं शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आणि योगासन निवड चाचणी स्पर्धेत सोलापूरच्या आरती गोरटे यांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. आता घडामोडी विस्तारानं. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 26,24,000 अपात्र महिलांना वगळण्यात आलं आहे. महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. या योजनेतील अपात्र महिलांची संख्या प्रथमच जाहीर करण्यात आली आहे. काही लाभार्थी एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत होते. काही कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी होते, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी छाननीत निदर्शनाला आल्यानंतर अशांची नावं योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांच्या नावाबाबतची शहानिशा करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. काल धरणातून 51,600 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं असून वीर धरणातून 23,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असल्याचं सांगण्यात आलं. प्राध्यापक श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचा सुवर्ण महोत्सव यानिमित्त सोलापुरात आयोजित 3 दिवसीय सांगीतिक कार्यक्रमांची काल सुरेल सांगता झाली. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉक्टर वा.का. किर्लोस्कर सभागृहात काल अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात पंडित प्रवीण गोडखिंडी यांचं बासरी वादन झालं, तर समारोप सत्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांचं शास्त्रीय गायन झालं. दोघांनीही विविध राग सादर करून सोलापूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मयंक बेडेकर, यशवंत वैष्णव, अभिषेक शिनकर यांनी संगीतावर साथ संगत केली. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सचिव ललिता दातार, सुयश गुरुकुलचे संस्थापक केशव शिंदे यांनी कलावंतांचा सन्मान केला. यावेळी डॉक्टर प्रकाश जोशी, डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, डॉक्टर किरण जोशी, डॉक्टर विद्याधर बोराडे, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून योग समाधीला फुलांची सजावट केली आहे. पद्मशाली समाजाचं कुलदैवत असलेल्या महर्षी मार्कंडेय महामुनी यांचं आज घरी बसून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. महिन्यातील 4 सोमवारी आणि नारळी पौर्णिमेला श्री मार्कंडेय मंदिरातून महापूजेचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. बार्शीतील भगवंत मंदिरात निरूपणकार डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांचं श्रीमद भागवत कथाचिंतन या विषयावर निरूपण झालं. सोलापुरातील माहेश्वरी सांस्कृतिक भवनात उत्तमजी महाराज यांचं संगीतमय महाशिवपुराण सुरू आहे, तर जुना विडी गुरुकुल भागातील अल्ली महाराज मठात दासबोध पारायण ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हत्तुरेनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात, बिदर येथील श्री सिद्धारूढ मठाचे परमपूज्य पूर्णानंद स्वामीजी यांच्या रसाळ वाणीतून श्रावण पुराण सुरू आहे. सिद्धेश्वर मंदिरात रसिका आणि सानिका कुलकर्णी यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान काल श्रावणातील पहिल्या रविवारी सोलापुरात श्री रेवण सिद्धेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांना नवराष्ट्र बेस्ट कार्यकारी अभियंता पुरस्कार पुण्यात समारंभपूर्वक देण्यात आला. राज्याचे क्रीडा तसेच युवक मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते तसंच विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात धनशेट्टी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सोलापूर शहराप्रमाणेच ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी संजय धनशेट्टी यांनी उल्लेखनीय योगदान दिलं असून त्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीनं काल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात रंगसाधक पुरस्काराचं वितरण दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या हस्ते झालं. यावेळी रंगकर्मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप घारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 11,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप होतं. यावेळी सचिन गोस्वामी, प्राध्यापक डॉक्टर दिलीप घारे, अॅडव्होकेट बसवराज सलगर यांची भाषणं झाली. संजय सावंत, सचिन गावडे, प्रवीण डाळिंबकर, विजय साळुंके यावेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्रसाद खांडेकर करंडक या लघुनाट्य स्पर्धेचं बक्षीस वितरणही करण्यात आलं.
स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत केंद्र सरकारनं सोलापूर महापालिकेला 40 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या योजनेतून मागील 2 वर्षात महापालिकेला 46 कोटी रुपये मिळाले आहेत. यंदाच्या 40 कोटीतून करावयाच्या कामाचा आराखडा अद्याप तयार नसून पुढील महिन्यात बैठक घेऊन ही कामं निश्चित केली जातील, असं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं. स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच जिद्द आणि चिकाटी बाळगली पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष आमदार विजयराज शिंदे यांनी केलं. महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महासंघाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुरव समाजातील व्यक्तींचा 10वी तसंच 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सोलापूर जनता सहकारी बँकेनं यंदा आपल्या सभासदांना 9% लाभांश दिला आहे. बँकेची हिरक महोत्सवी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी याबाबतची घोषणा केली आणि तात्काळ ही रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा झाली. बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांनी यावेळी सांगितलं. बँकेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे यांच्यासह इतर संचालक, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीनं जाहीर झालेल्या विविध पुरस्कारांचं वितरण सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी यांच्या हस्ते झालं. प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी, प्राध्यापक धनंजय शहा, सुनील पुजारी आणि प्राचार्य सुरेश ढेरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. माजी महापौर युवीएन बेरिया, वृत्तपत्र लेखक मंचचे अध्यक्ष फैयाज शेख यांच्यासह अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. सोलापूर दिनांकमधील या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पतसंस्थांनी चांगलं काम करावं, असं प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे इथं लोकनीती महिला ग्रामीण पतसंस्थेचं उद्घाटन माने यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. बालगाव आश्रमाचे श्री अमृतानंद महास्वामीजी यांचंही यावेळी भाषण झालं. पतसंस्थेचे मार्गदर्शक प्रथमेश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वामित्व योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 290 गावांमध्ये ड्रोनच्या मदतीनं भूमापन पूर्ण करण्यात आलं आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक दादासाहेब घोडके यांनी दिली. या योजनेत जिल्ह्यातील एकूण 755 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 290 गावातील मिळकतींचे नकाशे तयार असून 62,000 नागरिकांना मिळकत पत्रिका देण्यात आल्याचे घोडके यांनी सांगितलं. उर्वरित गावातील नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मिळकत पत्रिका देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माढा ते वाकाव दरम्यान पाठीमागून येणाऱ्या रेल्वे गाडीचा अंदाज न आल्यानं रेल्वे मार्गानं जाणाऱ्या 2 मजुरांचा मृत्यू झाला, तर अन्य 2 मजूर जखमी झाले. ही घटना काल दुपारी 3 वाजता घडली. विजयसिंह विक्रमसिंह कैयावाले आणि राहुल सुनीता बेंजरपे असं मरण पावलेल्या मजुरांची नावं असून ते सोलापुरातील लष्कर भागातील रहिवासी आहेत. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशन तसंच सोलापूर जिल्हा योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या योगासन निवड चाचणी स्पर्धेत सोलापुरातील आरती गोटे यांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. या स्पर्धेत एकूण 200हून अधिक योग साधकांनी भाग घेतला होता. 45 ते 55 वयोगटात ट्रेडिशनल योग आणि फॉरवर्ड बेंडिंग या 2 योग प्रकारात आरती गोरटे यांनी हे यश संपादन केलं. याशिवाय पसायदान योग वर्गातील घनश्याम नानकानी आणि संहिता गद्रे यांनी देखील ट्रेडिशनल योग प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. रितिका माळी यांना रौप्य पदक तर सान्वी मुडगी, अनुष्का झाकणे यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सान्वी आडके, जान्हवी आडके यांनी 10 ते 14 वयोगटात 5वा क्रमांक मिळवला. आता काही संक्षिप्त घडामोडी. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं छाननी समितीची स्थापना केली असून त्यामध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. चित्रपट, मालिका तसंच वेब सिरीज या सर्व क्षेत्रात काम करणारे बार्शीचे कलावंत संजय श्रीधर कांबळे यांना पुण्यात झालेल्या एका विशेष समारंभात प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीनं विविध मागण्यांसाठी विभागीय रेल्वे कार्यालयासमोर 1 दिवसाचं आंदोलन करण्यात आलं. सांगोला विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक धनाजी चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची जबाबदारी अकोल्यातील मराठा सेवा मंडळ आणि दख्खनी मराठा मंडळानं घेतली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांच्या मोबाईलवर बनावट संदेश पाठवले जात असून त्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहावं असं आवाहन सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे. मोहोळच्या राजश्री काळे यांनी अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या धोरणांवर त्यांच्याशी चर्चा केली. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर खेळला गेलेला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना काल अखेर अनिर्णित राहिला. आता हवा तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 29.7 आणि किमान 23. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 26,24,000 अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. प्राध्यापक श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सांगीतिक कार्यक्रमाची सुरेल सांगता. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्यानं शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आणि योगासन निवड चाचणी स्पर्धेत सोलापूरच्या आरती गोरटे यांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.